ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी कुठून सुरुवात करावी? सगळ्यात पहिलं तर मी सांगेन, की त्यांनी टेक्निकल नॉलेज ग्रास्प करण्याची गरज आहे. ओके. फंडामेंटल नॉलेज ग्रास्प करण्याची गरज आहे. हं, आता ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर टेक्निकल नॉलेज घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं हे थोडं फास्टर आहे हं, आणि सोपं पण आहे. हं. रादर फंडामेंटल्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा बॅलन्स शीट स्टडी करायच्या असतात बरोबर. आणि कंपनीज जेव्हा डेटा देतात, हं, तेव्हा तुम्ही तो डेटा स्टडी करू शकता. हं, वेअर इन टेक्निकलमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जे कॅन्डल्स आणि चार्ट्स जशा पद्धतीने वर्क होतात, हं. त्याच्यावरती तुमची सायकॉलॉजी ठरते. बरोबर. सो मला जर विचाराल तर आय विल प्रमोट टेक्निकल नॉलेजवरती जर भर देऊन हं. आपण सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासूनच करायची. बरोबर. स्टॉक इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची. स्टॉक इन्व्हेस्टमेंट नंतर मग डेरिव्हेटिव्ह मार्केटकडे जायचं. ओके. ओके. सो मी जर सांगेन तर टेक्निकल नॉलेज इज मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ द स्टॉक मार्केट गेम. ओके. हे टेक्निकल नॉलेज ट्रेडिंगसाठी पण इम्पोर्टंट आहे, की इन्व्हेस्टिंगसाठी पण? दोन्ही गोष्टी सेम आहेत. हं, फक्त त्याच्यामध्ये टाईम फ्रेमचा फरक आहे. हं. लॉंगर द टाईम फ्रेम, इट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट. राइट. शॉर्टर द टाईम फ्रेम, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रेडिंग. ट्रेडिंग. हं, गेम इज सेम. हं, लोकांची हीच गल्लत असते. हं. का? कारण आपण त्याच्या मुळाशी जात नाही. बरोबर. सो त्यामुळे कसं होतं, की लोकं ह्याच थॉट प्रोसेसमध्ये राहतात, हं, की मी हे करू, की मी ते करू, मी ते करू, की ते करू. सो सुरुवात कुठेतरी केली पाहिजे. जेव्हा हं. सुरुवात होईल, तेव्हा आपल्याला पण त्या सुरुवातीमधून काही ना काहीतरी नॉलेजमधून शिकायला मिळेल, बरोबर. की आता जर आपण फॉर एक्झाम्पल टेक्निकलचं नॉलेज घ्यायला सुरुवात केली. हं, आता मी जेव्हा 4 लेव्हल्समध्ये टेक्निकल नॉलेज शिकवतो, हं, तर फर्स्ट लेव्हलला बरेचसे लोकं सांगतात, की आम्ही बऱ्यापैकी माती खाल्ली होती. हं. हे स्टेटमेंट्स आहेत निलेश. ओके, ओके. हां. हं. की आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आम्हाला जे वरवरचं नॉलेज होतं, पण हे इथपर्यंत आम्ही कधीच विचार केला नव्हता. ओके. मी म्हटलं आत्ता तर आपण लेव्हल 1 ला आहोत. हं, अजून लेव्हल 4 यायचंय. हं, हं, हं.